पुणे शहरामध्ये वॉचमन म्हणून काम करणारा मुलगा, थिएटरमध्ये हेल्पर म्हणून काम करणारा मुलगा, आज अ, पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढतोय. तर हा प्रवास वॉचमन, हेल्पर, ते रुग्णसेवक, ते आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक उमेदवार. हा रंजक प्रवास कसा होता? काय सांगताल त्याविषयी थोडक्यामध्ये? आयुष्याच्या प्रवासात सुरुवात झाली. काम करायचे तर काय करायचे? जे मिळेल ते काम करत गेलो, त्यातनं घडत गेलो, शिकत गेलो. पण रुग्णसेवक बनण्याचा प्रवास हा फक्त आणि फक्त माझे मित्र गौरवदादा जाधव व आमदार बच्चू कडू यांच्यामुळं रुग्णसेवेला खरा प्रवास चालू झाला. त्याला एक छान असं देखणं साजरं स्वरूप आलं आणि गोरगरिबांना मदत करण्याची जी माझी भावना आहे, ती भावना मला सातत्यात उतरवता आली. मदत करायला उभं राहता आलं. या कोपऱ्यावरती कोणी उभं नाही आहे. म्हणजे थोडंसं थांबवतो. आज सरकारी दवाखान्यामध्ये, सरकारी हॉस्पिटलला गेल्यानंतर सामान्य माणसाची अत्यंत भयानक परिस्थिती असते. सरकारच्या अनेक विविध योजना असतात. लोकांना माहिती नसते, कागदपत्रं असतात, तरी देखील तिथून त्या हॉस्पिटलमध्ये तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे आज 2,00,000चं 3,00,000चं बिल माफ करणेसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. आज हजारो लोकं जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात किंवा ज्यांना लाभ पाहिजे असतो. परंतु मागच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जवळ-जवळ 12-13 कोटीपेक्षा जास्त रकमेची बिलं तुम्ही माफ केली. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. खूप म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे नगरसेवक, आमदाराला सुद्धा लाजवल असं काम आहे. हे पत्रकार आणि संपादक म्हणून माझं ठाम मत आहे. कारण आम्ही सुद्धा ह्या सामाजिक जीवनामध्ये जगत असताना सर्वसामान्य लोकांचा हा संघर्ष बघत असतो. तर ही उंची कशी गाठता आली तुम्हाला? हा जो मोठा टप्पा आहे, की करोडो रुपयांची लोकांची बिलं, मग ते हृदयाचं ऑपरेशन असू द्या, मेंदूचं ऑपरेशन असू द्या, अनेक विविध प्रकारची. तर ही सामाजिक जीवनातील आरोग्य सेवेची उंची ही तुम्हाला कशी गाठता आली? ह्याविषयी काय सांगता? पहिलं माणसं सगळी फोनवरती बच्चू भाऊंना करायची किंवा गौरवदादांना करायची. हे काम सुरू असताना हळू-हळू असं झालं, की लोकांना कळायला लागलं, की रुग्णसेवक म्हणून कोणतरी इथंही आहे. पुण्यामध्येही करतायत काम. मग 1, 2, 3, 4 असं करत खूप प्रवास चालू झाला आणि त्या प्रवासामध्ये प्रत्येक वेळेस नवनवीन रोग, नवनवीन आजार, नवनवीन पद्धती शिकायला भेटल्या. नवनवीन रोगांसोबत नवनवीन पद्धतीने लूटमार कशी चालती हे बघायला भेटलं आणि त्याच्यावरची उत्तर काय द्यायचं हे साजेल असं उत्तर आम्ही त्यांना नक्कीच देतो. त्यावेळेस पेशंटला मदत होती. हे एक पुण्याचं काम समजून आम्ही करत असतो. आमची टीम पूर्ण रुग्णसेवेची जी टीम काम करते ते हे काम पुण्याचं समजूनच करते. कधीही कोणी याचा उल्लेखही करत नाही. हा आकडा जो तुम्ही मला सांगितला की 12, 13, 14 कोटी रुपये हा व्हॉल्यूम खूप मोठा आहे. फक्त आत्ता सांगण्यापुरताच एवढा आहे. ज्यावेळेस ग्रामीणमधनं पेशंट पुण्यामध्ये येतो ना, त्यावेळेस तो भारावून जातो की यार इथं मी काम करू कसं, की एवढी मोठी माणसं सगळी सुशिक्षित माणसं असतात. हा सुशिक्षित असला तरी त्याला कळत नाही की आता ह्यांना उत्तरं काय देऊ, आणि त्याचा गैरफायदा घेऊन पेशंटची आर्थिक लूट होते. त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य डॉक्टरांकडून सल्ले हे मिळून द्यायचं काम आमची टीम करते. त्यांना योजनेमध्ये बसून मोफत उपचार करून घ्यायचे किंवा चॅरिटीमध्ये बसून कसं त्यांचं काम करून घ्यायचं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नाही तर त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं पैसे कसे आणता येतील किंवा चॅरिटी ट्रस्ट जे आपले फंडर आहेत, कोण फंडिंग करू शकतं, वेळप्रसंगी आम्ही खिशातनंही पैसे टाकतो आणि रुग्णसेवा करतो. बरोबर आहे. ह्याला जोडूनच दुसरा माझा प्रश्न आहे, की तुम्ही रुग्णसेवक म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुणे शहरामध्ये चांगलं काम करता. महाराष्ट्रातल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने सेवा देता. पण रुग्णसेवा करत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवून पुणे महानगरपालिकेच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांची सेवा करावी, हा विचार तुमच्या मनात कसा आला? आणि ते करण्यासाठी आता तुमची कशा पद्धतीने तयारी चालू आहे? रुग्णसेवा करत असताना एक कळालं की मला लाईट बिल रिलेटेड फोन यायला लागले, की माझं लाईट बिल जास्त यायला लागले. मला टॅक्स रिलेटेड फोन यायला लागले, अहो माझा टॅक्स जास्तच यायला लागलाय, काय करू? ते झालं. मला फोन यायला लागले की दादा इथं तुमलं ह्याला काय करता येईल. म्हणजे फक्त रुग्णसेवेवरती न थांबता ह्या गोष्टींसाठी पण एक आवाज हळूहळू
ते कौशल्य येत गेलं की ह्या प्रश्नांना पण आपण उत्तर देऊ शकतो. पण प्रशासनामध्ये गेलं तर अधिकारी सर्वसामान्य माणसांचं ऐकत नाहीत. उडवाउडीची उत्तर, पत्रव्यवहार केले तरी ते काही लवकर उत्तर देत नाहीत. पण त्यांना एखाद्या नेत्याने फोन केला की हे ऐकतात. सेम कंडिशन हॉस्पिटलला होती. मग दोन्हीकडे गेल्यानंतर कळालं की जर आपल्याकडं एखादी पॉवर असेल तर आपण गोरगरिबांच्या अडचणीमध्ये 100% मदत करू शकतो. मग मनास एक ठाम निश्चय केला की ही इलेक्शन आपण लढवायची. इलेक्शन लढवायची ठरवल्यानंतर सर्व शक्ती पणाला लावून ही इलेक्शन लढवायची आणि लढवून जिंकायची. ह्याच जिद्दीच्या जोरावरती आम्ही इलेक्शन लढवतो.